मविया उमेदवारांच्या माघारीसाठी दिवसभरात 150 कोटी खर्च केले गेले असा दावा केलाय संजय राऊतांनी। संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर हा गंभीर आरोप केलाय। प्रमुख उमेदवारांना किमान 25 कोटी दिले गेले असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। तर असं बोलून राऊतांनी कार्यकर्त्यावर आरोप केलाय असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। सर्व जागांवर माहिती निवडून येणार म्हणून आरोपांच्या फैरी वाढत जाणार असं संजय शिरसाटांनी म्हटलंय। तर माणसं पैशाने नाही तर प्रेमाने टिकतात। राऊतांकडे ना कार्यकर्ते टिकले ना नेते, या शब्दात नवनाथ पंत यांनी प्रत्युत्तर दिलं। म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना, पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय? हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे। तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं बळ आहे, संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय? घोडेबाजार का करताय? असे बेछूट आरोप करून खरं तर त्या कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे। त्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य जे वाढायला पाहिजे होतं ते मनोबल तुम्ही खच्चीकरण केलेलं आहे। आणि आकडे आजही त्यांचे असलेली ताकद ही त्यांना माहिती आहे। म्हणून ह्या 17ही जागेवर महायुतीचेच उमेदवार निवडून येणार असल्यामुळं आता ह्या आरोपाच्या फैरी हे वाढत जाणार आहेत आणि त्याच्याशिवाय दुसरं बोलण्याला त्यांच्याशिवाय पर्याय त्यांच्याकडे राहिलेला नाहीये। म्हणून आता महायुती किती भक्कम आहे हे आपल्याला दिसून येईल। माणसं टिकवण्यासाठी पैसा लागत नाही तर प्रेम लागतं, परंतु संजय राऊतांकडे आणि त्यांच्या पक्षप्रमुखांकडे माणुसकी नावाचा प्रकारच शिल्लक नाही। त्यामुळे त्यांच्याकडे ना कार्यकर्ते टिकलेत, ना नेते टिकलेत, ना उमेदवार टिकतायत। त्यामुळे संजय राऊतांनी एवढं लक्षात घ्यावं की कुठलाही माणूस टिकून ठेवायचा असेल तर त्याला प्रेम लागतं, पैसा लागत नाही। पैशाच्या जीवावर काहीही करता येत नाही, परंतु प्रेमाच्या जीवावर जग सुद्धा जिंकता येतं, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं।